नमस्कार मित्रांनो. आता थोडं भारताची सुरक्षा, भारताचं परराष्ट्र धोरण या संदर्भातून जरा बोलायचं आहे तुमच्याशी. एक थोडासा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. सामरिक दृष्ट्या स्ट्रॅटेजिक अँगलनी जरा बोलणार आहे आणि थोडासा छोटासा इतिहासाचा एक संदर्भ देणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय बघा पूर्ण. फार वेळ घेणार नाहीये, छोटासा असणार आहे, शॉर्ट आणि क्रिस्प. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की अलीकडेच हरियाणा इलेक्शन्सच्या सोबतच जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा निवडणुका पार पडल्या. या निवडणुका नेमक्या यावेळी 2024 साली विधानसभेच्या, जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका घ्यायला नको होत्या. थोडीशी घाई होतीये. 370 कलम नुकतंच हटवलेलं आहे. एक 10 वर्ष जाऊ द्यावीत, तिथं सगळं काही स्थिरस्थावर होऊ द्यावं आणि मग जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात, अशा पद्धतीची एक कल्पना, अशा पद्धतीचा विचार जे राष्ट्रहिताचा विचार करणारे लोक आहेत त्यांच्याकडून व्यक्त केली जात होती. मात्र केंद्र सरकारच्या मनात काहीतरी वेगळं होतं. त्यांनी घाई केली म्हणा किंवा त्यामागे काहीतरी त्यांचं नियोजन असेल म्हणा, पण त्यांनी जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका घेतल्या आणि अपेक्षेप्रमाणे त्या निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा विजय झाला. नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे अब्दुल्ला घराणं. आणि आता तिथे निवडणुकीनंतर पूर्ण बहुमताने ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री झालेले आहेत, फारुख अब्दुल्ला यांचे चिरंजीव. हे असं होणार हे कित्येकांना दिसत होतं. मलाही ते जाणवलं होतं, मीही ते व्यक्त करून झालं होतं सोशल मीडियावरती. पण मग नंतर म्हणजे त्या संदर्भातनं केंद्र सरकारची ही खूप मोठी चूक झाली अशा पद्धतीने अनेकांनी भावना व्यक्त केल्या होत्या, मीही व्यक्त केल्या होत्या. का नुसतं ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्री बनणं, नुसतं नॅशनल कॉन्फरन्सनी जम्मू काश्मीरचं सत्तापद ग्रहण करणं एवढ्यासाठी फक्त नाही, तर याचा परिणाम काय होतो? आपल्या काही कुणाशी व्यक्तिगत दुश्मनी नाही आहे, पण जेव्हा जेव्हा नॅशनल कॉन्फरन्स किंवा PDP हे पक्ष जेव्हा जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये सत्तेत येतात, अगदी निवडणुकांच्या माध्यमातून सुद्धा, तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण होते. तेव्हा जम्मू काश्मीरमधले तरुण हातात ग्रेनेड घेतात, दगड उचलतात, गन्स घेतात आणि कायदा सुव्यवस्थेच्या विरुद्ध काम करतात. पाकिस्तानच्या पुरस्कृत ISI पुरस्कृत दहशतवादाला एक प्रकारचं उत्तेजन मिळतं जेव्हा जेव्हा हे मुफ्ती किंवा अब्दुल्ला यांची जेव्हा सत्ता असते काश्मीरमध्ये. आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे, किंवा आश्चर्यच कशाला वाटायला पाहिजे, एक समीकरण असल्यासारखं म्हणा. ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री बनला आणि त्यानंतर लगेचच तिथे हिंसाचाराला ऊत आला. बॉम्बस्फोट सुरू झाले, सैनिकांच्या विरुद्ध चकमकी सुरू झाल्या. इतकंच नाही तर जे परप्रांतातून जम्मू काश्मीरमध्ये गेलेले कामगार होते, रस्त्याचे कामं करणारे, म्हणजे आता तिथे रस्ते दुरुस्ती, रस्ते निर्माण करणं, या सगळ्या ज्या काही गोष्टी होतात त्याचा अल्टिमेटली फायदा खरं म्हणजे कुणाला होणार आहे? जम्मू काश्मीरलाच होणार आहे. कारण दळणवळणाची साधनं तिथे वाढणार आहेत रस्ते चांगले झाल्यामुळे, आणि साहजिकच त्यामुळे पर्यटन वाढणार. पर्यटन वाढलं की जीवनमान उंचावणार आहे जम्मू काश्मीरमध्ये. असं असून सुद्धा या रस्ते निर्मितीच्या मध्ये जे कामगार आहेत परप्रांतातून आलेले, त्या कामगारांना लक्ष करण्यात आलं दहशतवाद्यांच्याकडनं. आणि हे कधी घडलंय? अब्दुल्ला मुख्यमंत्री बनल्यानंतर घडलंय. तेवढ्यावरच फक्त थांबलेलं नाहीये, हे हिंसा सत्र चालूच आहे. अगदी सैनिकांचे सुद्धा प्राण घेण्यात आलेले आहेत. रोज काही ना काहीतरी कुठे ना कुठे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया चालू झालेल्या आहेत. यामुळे एकंदरीतच केंद्र सरकारला टार्गेट केलं जात आहे, हे खरं आहे. राष्ट्रहिताचा विचार करणारे सगळे जे लोक आहेत ते केंद्र सरकारला टार्गेट करतात. मी सुद्धा करतोय. मलाही पटलेलंच नाहीये. या निवडणुका झाल्या, अब्दुल्ला घराणं सत्तेत आलं, परिणाम आता आपल्याला दिसतोय स्पष्ट.
पण केंद्र सरकार थोडासा वेगळा विचार करतंय का? थोडासा मास्टर स्ट्रोकचा विचार करतोय का? म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, मी सार्कॅस्टिकली बोलत नाही, मी खरं खरं बोलतोय. बघा आता शांतपणे विचार करा मित्रांनो. हे आता जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला आधी चाणक्यची सूत्र थोडीशी तुम्हाला वाचायला पाहिजेत. त्याच पद्धतीने सन झूच्या विषयी थोडंसं वाचलं पाहिजे. एरिक व्हॉन क्लॉझविट्झच्या विषयी थोडंसं वाचलं पाहिजे. यांनी लिहिलेलं, यांनी सांगितलेला जो काही उपदेश आहे तो जर तुम्ही नीट बारकाईने जर तपासलात आणि जगाच्या राजकारणाचा, युद्धांच्या इतिहासाचा जर तुम्ही थोडासा बारकाव्याने अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की जगात जिथे कुठे छोट्यापासून मोठ्यापर्यंत जी काही युद्ध झाली आहेत त्या युद्धाला काही ना काहीतरी कारण असावं लागतं, युद्धाला काही ना काहीतरी निमित्त असावं लागतं आणि ते निमित्त अतिशय ठोस असावं लागतं. सहसा ज्याला युद्ध सुरू करायचंय किंवा युद्ध ज्यांना जिंकायचंय, काही युद्ध म्हणून नाही तर एक टार्गेट अचीव्ह करायचं आहे, एक टार्गेट आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, ते टार्गेट जर का अचीव्ह करायचं असेल, मिळवायचं असेल तर त्यासाठी अतिशय समर्पक आणि अतिशय ठोस असं कारण समोर असावं लागतं, ज्याला आपण म्हणू शकतो ना निमित्त. एक अतिशय महत्वाची आणि पटण्याजोगी सबब. निमित्ताचा जर अभाव असेल, पटण्यासारख्या सबबीचा जर का अभाव असेल तर असं युद्ध सुरू करता येत नाही, असं संघर्ष सुरू करता येत नाही, किंवा तुम्हाला जे अचीव्ह करायचंय ते अचीव्ह करायला सुरुवातच करता येत नाही त्या कृतीला. एक उदाहरण देऊ शकतो की सगळं काही सुरळीत चालू असेल. अशी कल्पना करा की तुमची एखादी वस्तू ही तुमच्या शेजाऱ्याच्या कडे गेलेली आहे आणि ती तुम्हाला परत हवी आहे. साम झाला, दाम झाला, नीट गोड बोलून झालं, धमकावून झालं, काहीही करून तुम्हाला ती वस्तू जर मिळत नसेल तर शेवटी तुम्हाला हातघाईवरती उतरावं लागतं. पण त्यासाठी संबंध जर सुरळीत असतील तर तुम्हाला हातघाईवर उतरता येत नाही. कुठेतरी त्यासाठी तडका मिळायला लागतो, काहीतरी घडावं लागतं असं आपण म्हणतो. काही घडलंच नाही आणि जर का आपण वादाला सुरुवात केली, एखाद्या संघर्षाला जर सुरुवात केली, कसलाच ब्लेम न करता कुणावरच, तर त्या सगळ्या संघर्षाचं धनीपण किंवा त्या युद्धाच्या साठीचं मूळ कारण कोण होतं असं जर का पुढे जर कोणी विचारायला लागलं, म्हणायला लागलं, तर बोट तुमच्या दिशेला वळवलं जातं. तसं होऊ नये म्हणून निमित्त असावं लागतं, ठोस निमित्त असावं लागतं. हे जगातल्या प्रत्येक युद्ध काय सेना प्रमुखाला माहिती असतं, शासकांना माहिती असतं, धुरीणांना माहिती असतं. आता युद्ध हा विषय तात्पुरता बाजूला ठेवू, पण मित्रांनो गेल्या अनेक वर्षांपासून 2014 पासून ऍटलिस्ट आपण मोदीजींच्याकडून एक अपेक्षा करतो की ती म्हणजे पीओके हा भारतामध्ये कधी येणार. आपल्याला पीओके हवा आहे आणि अजूनपर्यंत म्हणजे आता अयोध्याचा तर प्रश्न मिटवला, अयोध्येत राम मंदिर निर्माण करून दाखवलं, 370 हटवायचं होतं ते हटवून दाखवलं. आता त्या विश लिस्ट मध्ये किंवा बकेट लिस्ट मध्ये एक गोष्ट उरलेली आहे ती म्हणजे पीओके. पीओके अजूनही आपल्या ताब्यात नाही. अक्साई चीनचं काही सांगता येत नाही, ते चीनच्याकडे आहे. चीन जेव्हा विकल होईल, विकलांग होईल, दारुण होईल त्यावेळेला अक्साई चीन सोडवून घेता येईल, पण ते काही इतक्यात दिसत नाही. पण पीओकेचं काय? आज पाकिस्तान भिकेला लागलेला असताना ही सुवर्ण संधी आहे पाक ऑक्युपाइड काश्मीर भारतात विलीन करून घेण्यासाठी. अशा पद्धतीचा दबाव राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्यांच्याकडून सतत निर्माण केला जातोय मोदी सरकारवरती. पण तिकडे तर काश्मीरमध्ये सगळं काही आलबेल होतं, 370 हटवून झालं आणि तिथे कायदा सुव्यवस्था बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने निर्माण करता आली. अब्दुल्ला आणि मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवता आलं, पर्यटन सुरू झालं, रस्ते सुरू झाले, रेल्वे मार्ग सुरू झाले, म्हणजे सगळं काही तिथे सुखानी अलबेल चालू होतं. अशा परिस्थितीमध्ये पीओके घेणार तर कसा घेणार? पाकिस्तान आगळीक करतोय पण त्यांना चांगला यशस्वी पद्धतीने चाप बसला पाकिस्तानला. त्यामुळे इन्सर्जन्सी कमी झाली, काश्मीरमध्ये इन्सर्जन्सी कमी झाली. अलीकडच्या काळामध्ये थोडे जम्मूमध्ये छुटपुट घटना घडल्या नाही असं नाही, पण तरीही त्यावरती पटकन आपल्या सैनिकांनी नियंत्रण प्रस्थापित केलं.
पण इतकं काही भयंकर घडलं नाही की ज्याच्यामुळे आपण एखादी मोठी मोहीम हाती घेऊ, की मोठी मोहीम म्हणजे अगदी पीओके सुद्धा आपण आता सोडवून घ्यावा अशी मोठी मोहीम हाती घ्यावी, इतकं काही भयंकर घडलं नाही. मग काहीतरी घडायचं जर असेल आणि त्याचा दोष म्हणजे पीओके तर मिळवायचा आहे, पण त्याच्यासाठी जे खुसपट काढलेलं आहे ते खुसपट काढण्याचं जे पाप असेल ते पाप तर पाकिस्तानच्या माथी फुटावं, आपल्या माथी फुटू नये असं जर हवं असेल, आणि जर आपल्यातल्या कुणावरती फोडायचंच असेल तर ते अब्दुल्ला आणि मुफ्तींच्या डोक्यावर फुटू देत. असा जर धोरणी विचार केलेला असेल मोदी सरकारने आणि त्यासाठी थोडी घाई होतीये, होऊ दे, पण इलेक्शन्स घेऊ. आता इलेक्शन्स घेतले आणि 100% मुफ्ती किंवा अब्दुल्ला यापैकी कोणीतरी मुख्यमंत्री बनतील. ते मुख्यमंत्री बनले की स्वाभाविकपणे इन्सर्जन्सीला ऊत येईल, अतिरेकाला, दहशतवादाला पुन्हा एकदा खतपाणी मिळेल. तिथे सगळं काही डिस्टेबलाइज होईल जम्मू काश्मीरमध्ये, आणि मग जम्मू काश्मीरमध्ये जी अशांतता निर्माण झालेली आहे पुन्हा एकदा, त्या नव्या अशांततेला खतपाणी घालणारा देश म्हणजे पाकिस्तान या सबबीखाली, आणि या सगळ्याच्या मुळाशी पाकिस्तान आहे. या पाकिस्तानला जरा बसवायला पाहिजे, पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी चौतर्फा उठवून देऊन ब्लेम सुद्धा पाकिस्तानवरच करून आणि शेवटी त्याचं परिमार्जन पाक ऑक्युपाइड काश्मीरला भारतात समाविष्ट करून आपलं ते जे मर्यादित उद्दिष्ट असेल ते आपल्याला साध्य करता येईल. असा कदाचित गेम, असा कदाचित एक मनामध्ये मास्टर स्ट्रोक हा मोदी सरकारच्या विचारात असू शकतो. हे अर्थात तर्कसंगत जरी वाटत असलं तरी सुद्धा आता हे सगळं कल्पनेच्याच पातळीवरती आहे. जोपर्यंत पुढच्या घटना घडामोडी घडत नाहीत, वेगवेगळे प्रसंग उलगडले जात नाहीत, तोपर्यंत भविष्य गुलदस्त्यात आहे. तोपर्यंत आपण जे म्हणतोय त्या फक्त जर-तरच्या कल्पना आहेत. मी म्हणतोय त्या पद्धतीनेच घडेलच असा मी दावा करत नाही, पण जर तशा घटना घडामोडी घडल्या तर त्यामागचं लॉजिक हे असं असू शकेल. आणि त्यावेळेला कदाचित म्हणजे आपण पाक ऑक्युपाइड काश्मीरच्या संदर्भातली मोहीम जर येत्या काही महिन्यांमध्ये भारताने जर घेतली तर त्याच्या मागचं लॉजिक, त्याच्या मागची जे नेपथ्य असतं त्या नेपथ्याची रचनेचा एक महत्वाचा भाग म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेणं हे असू शकतं. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचा विचार करता, अमित शहा यांच्या भाषेमध्ये क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचा विचार करता पुढे जाऊन पीओके भारतात मिळवण्याच्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये घाईघाईने निवडणुका घेणं हे आवश्यक होतं असं नंतर वाटू शकेल कदाचित. अर्थात येणारा भविष्यकाळच आपल्याला काय ते सांगेल की यामागे नेमकं काय आहे आणि पुढे नेमकं काय घडणार आहे. असो मित्रांनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, तुमचे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, प्रतिक्रिया लिहा, आणि तुम्हाला सेंटर स्पॉट मधले व्हिडिओ जर आवडत असतील तर सेंटर स्पॉटला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.